काही सजेशन्स नक्कीच फायदेशीर ठरतात. चॅलेंज 137 किलोमीटरचा आज माझा दुसरा दिवस. कालच्या डबल वर्कआउट नंतर पूर्ण बॉडी रिकव्हर होईपर्यंत मस्त झोप घेतली. त्यानंतर सकाळचा नाश्ता 12:30 वाजता करून कामावर गेलो. तर काय दिवसभर कुंभकर्णासारखा आराम करून मी फायनली जॉबवर आलोय. पण अजूनपर्यंत माझा वर्कआउट डिसाईड नाहीये पूर्ण वीकचा. तर जो संध्याकाळी वर्कआउट असणार आहे तो मी माझ्या गार्मिनमध्ये जे मला सजेशन येईल डेली वर्कआउटचं त्यानुसारच करणार आहे. तर आपण आता बघूया का इव्हिनिंगचा जो आपला सेशन असणार आहे त्यामध्ये काय सजेशन देते गार्मिन आपल्याला आज. लेट्स सी काय सजेस्ट करते गार्मिन आपल्याला ट्रेनिंग सेशनमध्ये वर्कआउट्समध्ये सजेशन. पण आपण सध्या हे करणार आहेत आज 39 मिनिटचा जॉग करणार आहोत जो असणार आहे 5:50 पर किलोमीटर. लेट्स सी संध्याकाळी आपण हा वर्कआउट फॉलो करणार आहोत आणि बघूया 39 मिनिटांमध्ये आपण कुठला पेस फॉलो करतोय नक्की आणि किती डिस्टन्स कव्हर करतोय. संध्याकाळी कामावरून आल्यावर रेडी झालो आणि लगेचच ठरलेल्या सेशनसाठी ट्रॅकवर पोहोचलो. सेशन तर 39 मिनिटाचं होतं पण सजेस्ट केलेल्या पेसनुसार कमी डिस्टन्स कव्हर व्हायला पाहिजे होतं. पण खूप दिवसांनी ट्रॅकवर येण्याचा जोश असल्यामुळे आज पण 5.5 मिनिटं पर किलोमीटरचा पेस फॉलो केला आणि 7 किलोमीटर कव्हर केलं. नक्कीच गार्मिनचं हे वर्कआउट सजेशन खूप इफेक्टिव्ह वाटलं मला आज. पण जर तुम्ही माझा सेम वर्कआउट फॉलो करायचा विचार करताय तर 5.6 ते 5.50 पर किलोमीटरचा पेस फॉलो करा. कमी डिस्टन्स कव्हर झालं तरी चालेल. त्यानंतर आफ्टर वर्कआउट स्ट्रेचिंग केली. मग आजचं सेशन एंड करून घरी निघालो. आल्यावर फ्रेश झालो आणि जेवून प्रोटीन घेतलं.